प्रतिशोध अ रिव्हेंज लव्ह स्टोरी भाग 27. मी मॉलमध्ये आहे. तुझ्या वहिनीसोबत शॉपिंग करतोय. मीटिंगसाठी त्यांना इकडे घेऊन येशील? युवराज म्हणाला आणि त्यावर स्पर्शने डोळेच मोठे केले. जी भैयासाहेब, आत्ता येतो असं म्हणून रघु काय ते समजला आणि हसला. चला, अजून शॉपिंग करायची आहे ना? करा. युवराज त्याचा फोन कट करत त्याने कोट काढून हातात घेतला आणि तिच्याकडे पाहून म्हणाला. त्याचं असं पाहणं तिला खूपच छळून गेलं आणि ती तंतनत पुढे निघून गेली. युवराजला तिच्या या बालिशपणाचं आता खूपच हसू येत होतं. आता पुढे रघु येईपर्यंत स्पर्शने खूप काही खरेदी केलं. जवळपास तिने युवीच्या क्रेडिट कार्डची सगळी लिमिट क्रॉस केली होती, पण युवी तिला काहीच म्हणत नव्हता. नंतर त्याने प्रत्येक ठिकाणी चेक द्यायला सुरुवात केली. मग स्पर्श स्वतःहून थकून एका कॅफेत गेली. काय झालं, अजून काही घ्यायचं राहिलं असेल तर घेऊन टाक ना, युवी मुद्दाम गालात हसत तिला म्हणाला. तिला पुन्हा चिडवल्यासारखं झालं. घेणारच आहे, त्यासाठी काहीतरी खाते, भूक लागली. स्पर्श नाकमुरडत म्हणाली. ओके, ॲज यू विश वेटर, युवीने आवाज दिला. येस सर, एक वेटर येऊन त्यांना म्हणाला. मॅडमसाठी युवी त्याची ऑर्डर देतच होता की स्पर्शने त्याला हात दाखवून थांबवलं. मी माझी ऑर्डर देईन, स्पर्श त्याला रोखून बघत म्हणाली. ओके, युवीने खांदे उंचलले. मग स्पर्शने खूप काही ऑर्डर केलं. वेटर सगळी ऑर्डर घेऊन निघून गेला आणि थोड्याच वेळात ऑर्डर घेऊन पुन्हा आला. तू एवढं सगळं खाणार आहेस? युवी तिच्यासमोर ठेवलेल्या प्लेट्स बघून आश्चर्याने म्हणाला. हो मग, स्पर्श ओठांवर जीभ फिरवत म्हणाली. बरं आहे, निदान अर्धा तास तरी हिचा खाण्यात जाईल, तोपर्यंत माझी मीटिंग होईल. युवी ते सगळं बघून मनातल्या मनात म्हणाला. स्पर्श खाण्यात गुंग झाली होती. युवराज तिच्याकडे नुसतं पाहत होता. त्याने तिच्या प्लेटमधून हळूच एक सँडविच उचललं आणि तिने पटकन एक फटका त्याच्यावर हातावर मारला. डोंट टच, ठेवा ते अगोदर, स्पर्श त्याला रोखून बघत म्हणाली. एकच तर घेतोय, तुझ्याकडे एवढे आहेत ना, युवी म्हणाला. माझी ऑर्डर आहे, तुम्ही तुमचं मागवा ना, स्पर्श पुन्हा म्हणाली. बकासूर, युवी हळूच पुटपुटला. काय काय म्हणालात? स्पर्शला ते ऐकू गेलं नाही. हळूवार खा असं म्हणालो, ठसका लागेल, युवी गडबडून म्हणाला आणि त्यावर स्पर्शने पुन्हा नाक मुरडलं आणि खाण्यावर लक्ष केंद्रित केलं. भैयासाहेब, पाठीमागून रघु त्यांच्या जवळ आला. युवीने त्यांच्याकडे बघितलं आणि उठून उभा राहिला. रघु 2 जापनीज व्यक्तींना घेऊन त्यांच्या जवळ आला होता. गुड आफ्टरनून मिस्टर युवराज जहागीरदार, ते दोघेही जापनीज अदबीने म्हणाले. गुड आफ्टरनून, युवराज म्हणाला. ते सगळे आता खाणाऱ्या स्पर्शकडे बघत होते. जेंटलमॅन, मीट माय वाईफ स्पर्शिका, युवराज त्यांना तिची ओळख करून देत म्हणाला आणि तिने त्या लोकांकडे पाहून स्माईल केलं. गुड आफ्टरनून मॅडम, ते जापनीजसुद्धा स्माईल करत म्हणाले. गुड आफ्टरनून, स्पर्श खात खातच म्हणाली. ॲक्च्युली शी इज बिझी इन इटिंग, सो आपण इथे बसू, युवराज म्हणाला. या, वाय नॉट, ते जापनीज म्हणाले आणि ते थोडं 2 टेबल सोडून एका टेबलवर बसले. रघु स्पर्शजवळ बसला. तिच्या आजूबाजूला खूप साऱ्या शॉपिंग बॅग होत्या. वहिनीसाहेब, रघु ते बघून म्हणाला. हां, स्पर्श खात खात म्हणाली. सगळा मॉल घेतला का? रघु पुन्हा म्हणाला आणि त्यावर स्पर्शने त्याच्याकडे साधा बारीक मांजरीसारखे डोळे करून पाहिलं. मी तर म्हणत होतो अजून शॉपिंग करा, हे खूप कमी झाली. त्यावर रघु गडबडून म्हणाला. हां, करणारच आहे मी, स्पर्श नाक मुरडत म्हणाली. वहिनी, एक विचारू का? रघु पुन्हा म्हणाला. हां, विचारा ना, स्पर्श म्हणाली. तुम्ही हे सगळं भैयासाहेबाला त्रास देण्यासाठी करताय ना? रघु भुव्यावर खाली करून तिची चोरी पकडल्यासारखं करत होता आणि त्यावर आता स्पर्श पुन्हा गडबडली. अहो घाबरू नका, मी तर म्हणतोय द्या, अजून त्रास द्या भैयासाहेबांना. तुम्हाला माहीत नाही वहिनी, ऑफिसमध्ये भैयासाहेब आमचं किती काम करून घेतात, त्यामुळे आम्हाला पोरगी पटवायला सुद्धा टाईम भेटत नाही हो, रघु बिच्चारा फेस करून म्हणाला. दुष्ट, निर्दयी, त्याचं ऐकून स्पर्श युवराजकडे बघून पुटपुटली. कोण? रघु म्हणाला. तुमचे भैयासाहेब, अजून कोण? मला पण नेहमीच रागवत असतात, स्पर्श पुन्हा म्हणाली. मग काय, असं कुठं असतं का? तुम्ही किती सुंदर नाजूक परीसारख्या, तुमचे तर किती लाड केले पाहिजेत भैयासाहेबांनी, रघु तिला चढवत म्हणाला. कदरच नाही मुळी, इतकी सुंदर बायको भेटली तर तिच्या पुढे पुढे करायचं सोडून रागवतात म्हणजे काय? रघु आता आगीत तेल ओतत होता आणि स्पर्श फुल भाव खात हरभऱ्याच्या झाडावर चढत होती. रघु भाऊजी, तुम्ही हे खाणार का? स्पर्शने तिच्या प्लेटमधून एक सँडविच त्याला ऑफर केलं आणि ते नेमकं युवराजने पाहिलं. मी घेतलं तर नको म्हणत होती आणि आता रघुला बरी देते, युवराज मनातल्या मनात म्हणाला.
रघुने युवीकडे बघितलं. त्याला तो घेऊ नको म्हणून रोखून बघत होता आणि बदमाश रघु त्याला मुद्दामून चिडवत घेऊन ते आता खातसुद्धा होता. वहिनी, मला हे पण पाहिजे, रघु मुद्दाम म्हणाला. हे का? घ्या ना, विचारायचं काय त्यात? स्पर्श युवीकडे बघत मुद्दाम त्याला सगळं खायला घालत होती. युवराज मनातल्या मनात खूप जळत होता. मीटिंग आटोपली आणि युवराजने त्यांचा निरोप घेऊन त्यांना बाय केलं. जॅपनीज गेल्यावर युवराज पुन्हा रघु आणि स्पर्श जवळ आला. वहिनी, काय भारी टेस्ट होती हो, रघु पोटावर हात फिरवत ढेकर देत म्हणाला. हो ना भाऊजी, आता तुम्ही हे ट्राय करा, स्पर्श ती पीत असलेली कोल्ड कॉफी त्याला देत म्हणाली. आणि युवराजने लगेच भुवया उंचवल्या. रघु तिच्या हातून कोल्ड कॉफीचा मग घेणार तोच युवराजने तो ओढून घेतला आणि त्याच्या तोंडाला लावला. रघु आणि स्पर्श बारीक डोळे करून त्याच्याकडे हा काय प्रकार आहे या आविर्भावात बघत होते. यासाठी मी पैसे दिलेत, युवराज त्यांना बघून निर्विकारपणे म्हणाला. भाऊजी, त्यावर स्पर्श म्हणाली. जी वहिनी साहेब, रघु अदबीने म्हणाला. फॉलो मी, स्पर्श टेबलवरून उठत म्हणाली आणि पुढे निघाली. जी वहिनी साहेब, आपका हुकुम सर आखो पर. रघु युवराजला फुल ॲटिट्यूड दाखवून तिच्या मागे निघून गेला. यांचं कधी जमलं? माझी बायको मला सोडून सगळ्यांना किती छान बोलते ना, युवराज डोळे गोल फिरवत म्हणाला आणि त्यांच्या मागे जात होता. आता रघु आणि स्पर्श पुढे आणि युवी त्यांच्या मागे फिरत होता. स्पर्शने शॉपिंगचा अगदी कहर केला होता आणि रघु तिला साथ देत होता. शेवटी युवीने त्यांना जबरदस्ती घरी आणलं. आनंदीचा निरोप घेऊन स्पर्श त्याच्यासोबत पुन्हा मॅन्शनमध्ये परतली. तिच्या डोक्यात अजून काहीतरी नक्कीच शिजत होतं. रघु, अरे काय हे? आत्या त्याच्या आणि नोकरांच्या हातातील शॉपिंग बॅग बघून म्हणाली. शॉपिंग आहे आत्या, रघु म्हणाला. शॉपिंग? आणि एवढी? आजी आश्चर्याने म्हणाली. वहिनी साहेब यांनी सगळा मॉल लुटला आज, रघु हसत म्हणाला. काय? आजी आणि आत्या आश्चर्याने त्याच्याकडे पाहत म्हणाल्या. तेवढ्यात युवराज आणि स्पर्शसुद्धा आत आले. युवराजच्या हातात पण भरपूर शॉपिंग बॅग होत्या. समोर आत्या आजीला उभं पाहून स्पर्श दबकली. सुनबाई, झाली का शॉपिंग करून? आजी म्हणाली आणि त्यावर स्पर्शने गळा काढला. आजी, स्पर्श रडण्याचं नाटक करत आजीच्या गळ्याला पडली. अरे सुनबाई, काय झालं बाळा? आजी आत्या गोंधळून तिला विचारत होत्या. युवराजलाही तिला अचानक काय झालं काहीच समजत नव्हतं. काय झालं सुनबाई? वरून प्रताप खाली येत म्हणाले. बाबा, स्पर्श आता त्यांच्या जवळ जाऊन रडत म्हणाली. काय झालं बाळा? आजी पुन्हा म्हणाली. युवी, स्पर्शने त्याच्याकडे बोट केलं. काय केलं या गाढवाने? प्रताप युवीकडे रोखून बघत म्हणाले. मला शॉपिंग करू नाही दिली यांनी, स्पर्श रडत म्हणाली. अगो बाई, अजून काही घ्यायचं राहिलं होतं का तुझं? आत्या तिच्या शॉपिंग बॅग बघत म्हणाली. हो आत्या, खूप राहिलं होतं, स्पर्श डोळे पुसत म्हणाली. युवी, हे काय आहे? प्रताप युवीला रागवत बोलले. डॅड, आधी बघा तरी तुमच्या लाडक्या सुनेने काय काय घेतलं आहे. माझ्या कार्डची सगळी लिमिट क्रॉस केली तुमच्या सुनेने, युवी तिच्याकडे रोखून बघत म्हणाला. आजी हेच म्हणाले काय घ्यायचं ते घे आणि आता मला सगळ्यांसमोर रागवलं पण, स्पर्श उलट्या हाताने तिचे डोळे पुसत म्हणाली, ज्यात अजिबात पाणी नव्हतं. युवी, तुझी हिंमत कशी झाली सुनबाईला रागवायची? आजी युवीला रागात म्हणाली. आजी ही काही बोलते अगं, युवराजने भीतीने आवंढा गिळला आणि केविलवाण्या नजरेने त्यांच्याकडे बघत होता. नाही आजी, खूप रागवलं मला, त्या जापनीज लोकांच्या समोर पण रागवलं. हो ना भाऊजी? स्पर्शने आता रघुकडे मोर्चा वळवला आणि त्याला डोळा मारला. आता सगळे पुन्हा रघुकडे बघत होते. युवराजसुद्धा त्याला रोखून बघत आता सगळं खरं काय ते सांग म्हणून बघत होता. हो 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 हो, तर रघु तोंडाने हो आणि मानेने नाही असं बोलत होता. रघु भाऊजी, स्पर्श लाडात त्याला म्हणाली. रागवलं तर? खूप रागवलं. बाबा, आजी, आत्या, मी तर किती सांगत होतो भैयासाहेबांना की नका रागू वहिनीला. अशा रडायला लागल्या होत्या वहिनी, निळे डोळे लाले लाल झाले होते बघा. रघुने लगेच त्याचा आवाज वाढवला. युवराज, प्रताप ओरडले आणि युवराजने भीतीने पुन्हा आवंडा गिळला. बिचारा, तिचा इतका नखरा सहन करूनही सगळे आता त्यालाच रागवत होते. युवराज, प्रतापराव पुन्हा म्हणाले. येस येस डॅड, युवराज खाली मान घालून म्हणाला. उद्याच्या उद्या सुनबाईला काय हवं ते घेऊन द्यायचं. पाहिजे तर माझं क्रेडिट कार्ड घेऊन जा, समजलं? पण सगळं काही सुनबाईच्या मनासारखं व्हायला हवं. प्रतापराव त्याला ऑर्डर सोडत म्हणाले. येस डॅड, युवराज तिच्याकडे बघून सुस्कारा सोडत म्हणाला आणि ती खूप खुशी हसली. सुनबाई, आता तरी ठीक आहे ना?
प्रताप तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले, हो बाबा, लव यू, असं म्हणत स्पर्शने त्यांना मिठी मारली. जा आता फ्रेश होऊन या, आपण सगळे एकत्र जेऊ, आजीसुद्धा हसत म्हणाली. आणि हे सामान, स्पर्श शॉपिंग बॅगकडे बघत म्हणाली. त्या युवी घेऊन येईल, तू जा, दमली असशील ना रडून रडून, आत्यासुद्धा म्हणाली. हो ना, स्पर्श असं म्हणून तिच्या रूममध्ये निघून गेली आणि ती गेल्यावर सगळे युवराजवर हसायला लागले. तोही हसत होता. डॅड तुम्ही पण ना, तिच्यासमोर रागवणं जरुरी होतं का, युवराज क्यूट फेस करून म्हणाला. खूप इनोसेंट आहेत सुनबाई, तिला नको वाटायला की आम्ही तिच्याकडून बोलत नाही, प्रताप हसत म्हणाला. हो ना, आणि खरंच तिने खूप शॉपिंग केली आहे, आत्या बॅग पाहून म्हणाली. नुसती शॉपिंग नाही आत्या, कहर केलाय कहर, रघु दात काढत म्हणाला. आणि त्यात तू पण तिची साथ देत होतास ना, युवराज डोळे बारीक करून रघुला घुरून म्हणाला. असू दे रे, तिच्या बालिशपणामुळे निदान या घरात हसण्याचा आवाज तरी येतोय. माझी गीता अशीच भांडत असायची, आजी डोळ्यात पाणी आणून म्हणाली. सगळ्यांच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. गीताचा विषय निघताच युवराजला तर अगदी भरून आलं. तो बाहेर निघून गेला. त्यावर सगळ्यांची डोळे पुन्हा पाणावले. प्रतापने रघुला त्याच्या मागे जा असा इशारा करून रघुला सांगितलं आणि रघु लगेच युवराजच्या मागे निघून गेला. युवराज मॅन्शनच्या लॉनमध्ये असणाऱ्या झोपाळ्यावर जाऊन बसला होता. भैयासाहेब, रघु त्याच्यात जवळ जात म्हणाला. मी ठीक आहे रघु, युवराज डोळे पुसत म्हणाला. मग आज चला बरं, रघु पुन्हा म्हणाला. मी येईन थोड्या वेळाने, तू जा, युवी म्हणाला. मग रघुने त्याला जास्त फोर्स केला नाही आणि तो तिथून निघून गेला. स्पर्श रूममध्ये आली. तिच्या सगळ्या शॉपिंग बॅग नोकराने तिच्या रूममध्ये आणून ठेवल्या. स्पर्शने सगळ्यांवर नजर फिरवली आणि युवीला आज दिवसभर कसं परेशान केलं हे आठवून तिला पुन्हा खूपच हसू येत होतं. तिने पटकन तिचा फोन काढला आणि प्रियाला लावला. हॅलो प्रिया, तुला माहीत आहे आज काय झालं, स्पर्श तिला म्हणाली. तू सांगितल्याशिवाय कसं माहीत होणार, समोरून प्रिया म्हणाली. आज मी ना युवीचे सगळे पैसे संपवले, स्पर्श स्वतःची पाठ थोपटत म्हणाली. म्हणजे, प्रिया न समजून. अगं आज मी खूप शॉपिंग केली ना, स्पर्श हसत म्हणाली. आणि ते कशासाठी, प्रिया पुन्हा म्हणाली. कशासाठी म्हणजे, त्याला त्रास देण्यासाठी, स्पर्श म्हणाली. अरे देवा, असा त्रास दिलास होय त्याला, प्रिया डोक्यावर हात मारून घेत म्हणाली. हो, त्याचे सगळे पैसे संपवले मी आज, स्पर्श हसत होती. वेडाबाई, त्याच्याकडे इतके पैसे आहेत की तू रोज जरी शॉपिंगला गेलीस तरी त्याला काही फरक पडणार नाही, प्रिया तिला समजावत पुन्हा म्हणाली. खरंच, स्पर्श नाराज होत पुन्हा म्हणाली आणि ती बोलत बोलत बाल्कनीत गेली. हो मग, टॉप मोस्ट बिझनेसमॅनपैकी एक आहे तो, वेडी कुठली, प्रिया आता तिच्या बालिशपणावर हसायला लागली. मग आता काय करू, मला ना त्याला खूप त्रास द्यायचा आहे, स्पर्श बोलत पुढे बघत होती आणि युवी झोपाळ्यावर बसून कुठेतरी दूरवर पाहत विचारात हरवलेला तिला दिसला. एक काम कर, प्रिया पुढे बोलत होती की त्याच्या रूमचं दार वाजलं. एक मिनिट हा, मी तुला नंतर फोन करेन, स्पर्श फोन ठेवून दार उघडायला गेली. वहिनी, तुमच्या या शॉपिंग बॅग खाली राहिल्या होत्या, रघु तिच्यासमोर काही बॅग घेऊन उभा होता. थँक्स, स्पर्श हसून म्हणाली. रघुने हलकं स्माईल केलं. त्याच्या चेहऱ्यावरून तो नाराज आहे हे स्पष्ट दिसत होतं. भाऊजी, काही झालंय का, स्पर्शने आता न राहावून त्याला विचारलं. नाही, काही नाही, रघु म्हणाला. तुम्ही थोडे नाराज दिसत आहात, बाहेर युवी पण एकटे बसले आहेत, स्पर्शने काळजीने रघुला विचारलं. ज्याची लाडकी बहीण हॉस्पिटलमध्ये पडून आहे तो व्यक्ती खुश कसा असेल वहिनी, रघु खिन्न हसत म्हणाला आणि तिला बॅग देऊन पुन्हा निघून गेला. लाडकी बहीण म्हणजे गीता, काही दिवसांपूर्वी तिचा ॲक्सिडेंट झाला होता, स्पर्शच्या लगेच लक्षात आलं. तिने बॅग बेडवर ठेवल्या आणि पुन्हा बाल्कनीत जाऊन उभी राहिली. बराच वेळ युवराज एकटा झोपाळ्यावर बसून होता आणि स्पर्श त्याला बघत उभी होती. सगळे डिनरसाठी जमा झाले. युवी डिनरसाठी आलाच नाही, पण त्याविषयी कुणीही काही बोललं नाही. डिनर करून स्पर्श तिच्या रूममध्ये आली. तिने चेंज केलं आणि बेडवर आडवी झाली. दिवसभराच्या फिरण्याने तिला लगेच झोपसुद्धा लागली. बराच वेळानंतर मध्यरात्री युवी रूममध्ये आला. त्याने ड्रिंक केलं होतं, त्यामुळे त्याचा थोडा तोल जात होता आणि रूममध्ये अंधार होता म्हणून त्याला नीट दिसतही नव्हतं. त्याच्या धक्क्याने टेबलवरील फ्लॉवर पॉट खाली पडला आणि त्यामुळे स्पर्शची झोप चावळली. तिने लगेच दचकून डोळे उघडले. युवराज, स्पर्श त्याला पाहून म्हणाली. आय एम व्हेरी सॉरी, युवराज तिच्याजवळ बसत म्हणाला. तिला लगेच ड्रिंकचा वास आला. युवराज, तुम्ही ड्रिंक केलं, स्पर्श त्याला प्रश्नार्थक नजरेने पाहत होती.
युवराजने हुंकार भरला. मग ती बेडच्या बाजूला सरकत होती आणि त्याने तिचा हात पकडला. तिने घाबरून त्याच्याकडे पाहिलं. बस ना माझ्याजवळ, युवराज हळूच म्हणाला. त्याच्या आवाजात खूप हळवेपणा भासत होता. स्पर्श तशीच बसली. त्याने तिचा हात दोन्ही हातात घेऊन त्यावर हळूच त्याचे ओठ टेकवले. तिच्या अंगावर काटा येत तिचं हृदय आता धडधडायला लागलं. युवराज, तुम्ही इथे झोपा, मी इथे बाजूला झोपते, स्पर्श भीत म्हणाली. घाबरू नको, मी तुला काहीही करणार नाही. ती त्याला घाबरते हे नशेतसुद्धा समजलं त्याला. 5-1 मिनटं दोघेही शांत होते. तिचा हात अजूनही त्याच्या हातात होता. मी खूप वाईट आहे ना, युवराज तिच्याकडे डोळे भरून पाहत म्हणाला. ती फक्त त्याला पाहत होती. हो, वाईटच आहे मी, म्हणून तर तो माझ्याकडून सगळं हिसकावून घेतो, युवराज वर बघत म्हणाला. अगोदर माझी आई आणि आता गीता, युवराज डोळ्यातून अश्रू गाळत म्हणाला. तिच्या हातावर त्याचे अश्रू पडले आणि त्याच्या अशा म्हणण्याने स्पर्शला कसं तरीच झालं. युवी, स्पर्श त्याच्या गालावर हात ठेवून म्हणाली. स्पर्श, तू तर नाही ना जाणार मला सोडून, युवी तिच्याकडे बघत आशेने म्हणाला. त्याच्या डोळ्यात तिला खूप दुःख दिसत होतं. यावेळी त्याला तिची किती गरज आहे हे तिला जाणवलं. तिने लगेच नाही मध्ये मान डोलावली. ते पाहून त्याने तिला गच्च मिठी मारली. आय कांट लिव्ह विदाऊट यू, मला कधीही सोडून जाऊ नकोस, युवराज तिच्या खांद्यावर डोकं ठेवून म्हणाला. नाही जाणार, स्पर्शच्या तोंडून आपसुकच निघालं आणि ती त्याच्या पाठीवर त्याला शांत करत हात फिरवत होती. बराच वेळ ते असेच बसून होते. तो तसाच तिच्या खांद्यावर मान ठेवून झोपून गेला. हे लक्षात आल्यावर तिने त्याला हळूच नीट झोपवलं आणि त्याच्या अंगावर ब्लँकेट पांघरलं आणि तीही त्याच्या बाजूला पहुडली. ती त्याचं निरीक्षण करत त्याला पाहत होती. ती त्याला निर्दयी समजत होती, पण मुळात किती हळवा होता तो, त्याचा विचार करत करत मग तिलासुद्धा झोप लागली. सकाळी युवीला जाग आली. त्याने डोळे उघडले आणि स्पर्श त्याच्या मिठीत झोपलेली पाहून त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली. त्याला रात्रीचं तिचं त्याला सावरणं, समजून घेणं आठवलं. त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले आणि उठला. तो बाथरूममध्ये निघून जाता स्पर्शने डोळे उघडले. त्याचं असं जवळ येऊन प्रेम करणं तिला खूप आवडत होतं. मध्ये असेच काही दिवस गेले. स्पर्श आता युवीला हळूहळू समजून घेत होती. त्याची एखादी गोष्ट खटकली की त्याचा बदला म्हणून त्याला बालिश त्रास देत सतावतही होती. एक दिवस सकाळी दोघेही आवरून खाली आले. गुड मॉर्निंग, स्पर्श म्हणाली. गुड मॉर्निंग सुनबाई, प्रतापआजी आणि आत्या तिला एकत्र म्हणाले. युवराज, आज मिस्टर सिंघाणे यांची पार्टी आहे, तुम्ही दोघे जा, प्रतापराव म्हणाले. डॅड, उद्या माझी एक महत्त्वाची मीटिंग आहे, त्याचं प्रेझेंटेशन तयार करायचं आहे, तुम्ही सगळे जाऊन या, युवराज खात म्हणाला. अरे असं कसं, त्यांनी स्पेशली तू आणि सुनबाई यावं म्हणून खूप आग्रह केला आहे, प्रताप म्हणाले. तुम्ही तुमच्या सुनेला घेऊन जा, युवी पुन्हा म्हणाला. अरे पण, प्रताप त्याला पाहत म्हणाले. डॅड, मला मीटिंग इम्पॉर्टंट आहे, युवराज त्यांना म्हणाला. अरे थोडा सुनबाईचा तरी विचार कर, सारखी घरात बसून बोर होत असेल ना तिला, प्रताप तिच्याकडे पाहून म्हणाले आणि स्पर्शने लगेच होमध्ये मान डोलावली. डॅड, सॉरी, मला खरंच आज अजिबात वेळ नाही, युवराज तिच्याकडे बघून पुन्हा प्रतापकडे बघत नाश्ता करत म्हणाला. आता सगळे स्पर्शकडे बघत होते आणि स्पर्शने लगेच त्यांना बघून ओठ बाहेर काढले. ते काही नाही, तू आणि सुनबाई पार्टीला जात आहात, तू तिचा अजिबात विचार करत नाहीस, आजीसुद्धा त्याला रागवत म्हणाली. आजी, तू जास्त लाड करू नको तिचे, युवी तिला म्हणाला. स्पर्शने लगेच पुन्हा बारीक डोळे करून त्याच्याकडे बघितलं. माझी लाडाची सुनबाई आहे ती, असू दे, आजी तिच्याकडे बघून डोळे मिचकावत म्हणाली आणि त्यावर स्पर्श खुदकन हसली. युवीने त्यावर यांचं काहीच होऊ शकत नाही आविर्भावात मान डोलावली. नाश्ता संपवून युवी परत त्याच्या रूममध्ये गेला. त्याने मीटिंगच्या काही फाईल्स हातात घेतल्या आणि त्याच्या गाडीची की शोधत होता. स्पर्श त्याच्या पाठीमागून रूममध्ये आली आणि त्याला कमरेवर हात ठेवून रोखून बघत होती. तुमच्या पोटात का दुखतं, स्पर्श म्हणाली. व्हॉट, युवी बॅगमध्ये त्याची फाईल टाकत होता. तिचा आवाज आल्यावर त्याने तिला मागे वळून पाहिलं. सगळे माझा लाड करतात म्हणून जळताना तुम्ही माझ्यावर, स्पर्श त्याच्याकडे रोखून बघत म्हणाली. हो, युवी तिच्या या बालिश प्रश्नावर हसत म्हणाला आणि पुन्हा त्याच्या फाईल्स त्याच्या बॅगमध्ये नीट ठेवत होता. निर्दयी डेविल कुठले, स्पर्श पुटपुटली. स्पर्श, गाडीची चावी कुठे आहे, युवी चावी इकडे तिकडे शोधत म्हणाला. त्याला लवकर ऑफिसला जायचं होतं. मला काय माहीत, स्पर्श गाल फुगून म्हणाली. शोध ना यार प्लीज, मला उशीर होतोय, युवी तिच्याकडे बघून पुन्हा चावी शोधायला लागला आणि त्यावर मग तिने सुद्धा त्याला मदत म्हणून इकडे तिकडे पाहायला सुरुवात केली आणि बेडच्या टेबलवर तिला चावी दिसली. तिने ती लगेच पळत जाऊन उचलली. ते युवराजने बघितलं. थँक्स,
युवी तिच्यापुढे चावीसाठी हात पुढे करून म्हणाला आणि त्यावर स्पर्शिका एकदम खट्टाळ हसली. तिने मागे हात करत नाहीमध्ये मान डोलावली. तिच्या डोळ्यामध्ये आता खट्टाळ भाव त्याला दिसत होते. तो ओळखून गेला आणि पुन्हा तिला म्हणाला, स्पर्श चावी दे. युवी म्हणाला, नो. स्पर्श म्हणाली, स्पर्श मला उशीर होते यार, प्लीज दे ना. युवी पुन्हा तिला म्हणाला, मग मी काय करू? तुम्हाला उशीर होतोय तर तुम्ही जा ना. स्पर्श खट्टाळ हसत म्हणाली, स्पर्श प्लीज दे ना चावी. युवी विनंती करत म्हणाला, मग एक प्रॉमिस करा, तुम्ही पार्टीमध्ये जाऊया, ठीक आहे? स्पर्श म्हणाली, मला वेळ नाही, तू जा घरच्यांसोबत. युवी तिला म्हणाला, नो, मला तिथे एकटीला करमणार नाही. स्पर्श लगेच म्हणाली, ओ, माझ्याशिवाय आता करमत पण नाही होय, मग अशी दूर का राहतेस, जवळ ये. युवी तिच्या जवळ येत खट्टाळ हसत म्हणाला, युवी डोंट. स्पर्श त्याच्या छातीवर एक हात ठेवून त्याला दूर लोटत अंतर ठेवत म्हणाली, आता काय झालं, माझ्याशिवाय करमत नाही ना तुला? युवी मुद्दाम आता तिची छेड काढत तिच्या चेहऱ्यावर झुकत होता. युवराज, ती त्याला हसत दूर लोटत पळाली. अरे, युवराज तिच्या मागे जात होता. युवराज एकदम नशिल्या नजरेने तिच्याकडे बघत तिच्या मागे जात होता. तुम्हाला चावी हवी की नको? स्पर्श त्याचा विषय बदलत म्हणाली. आता तर मला बरंच काही हवं. युवराज तिच्या ओठांकडे बघत एकदम सडेक्टिव्ह व्हॉईसमध्ये म्हणाला. तिच्या अंगावर लगेच काटा आला. काहीही मिळणार नाही. स्पर्श त्याला ठेंगा दाखवत म्हणाली आणि पळून गेली. दोघेही पूर्ण रूममध्ये पळत होते. स्पर्श पुढे तर युवी तिच्या मागे. भैयासाहेब, रघुने खालून आवाज दिला. ओ गॉड, स्पर्श चावी दे. युवराज मध्येच थांबून म्हणाला. तीही पळून पळून आता थकली होती. नाही देणार. स्पर्श असं म्हणून रूम बाहेर पळाली. स्पर्श चावी दे यार. युवी तिच्या मागे जात म्हणाला. नाही असं म्हणत तिने हॉलमध्ये येत चावी तिच्या ड्रेसच्या आत टाकली. आजी आत्या सोफ्यावर बसून बोलत होत्या आणि रघु युवीची वाट बघत उभा होता. स्पर्श, युवी खाली येत म्हणाला. अरे काय झालं? आजी त्यांचा चाललेला गोंधळ बघून म्हणाली. आजी, तुझ्या सुनबाईला सांग गाडीची चावी दे. युवी तिच्याकडे बघत म्हणाला. आजी, माझ्याकडे चावी नाही. स्पर्श लगेच हाताची घडी घालून उभी राहिली. आहे आजी, तिच्या ड्रेस. युवराज बोलताना थांबला. सगळे काय ते समजून गेले. बघा कुठे आहे? स्पर्श हात वर करत म्हणाली. युवराजने कपाळावर हाताच्या 2 बोटांनी रब केलं आणि स्पर्श जवळ गेला. दोघे एकमेकांना टॉम अँड जेरी सारखं बघत होते. फॅमिली, क्लोज युअर आईज. युवराज मोठ्याने म्हणाला आणि लगेच आजी आत्या आणि रघुने डोळ्यांसमोर हात ठेवून डोळे झाकले. युवीने तिच्या ड्रेसमध्ये हात टाकून चावी काढली. स्पर्शचे तर डोळेच मोठे झाले. ती आश्चर्याने त्याच्याकडे डोळ्यांची उघडझाप करत बघत होती. आजीने डोळे बंद केलेच नव्हते. त्याच्या या वागण्यावर तीही आश्चर्यचकित झाली. नशीब तिथे प्रताप नव्हता. त्याने खट्टाळ हसत स्पर्शला डोळा मारला. लेट्स गो रघु. युवी चावी बोटाने गोल फिरवत म्हणाला आणि गालात हसत मॅन्शन बाहेर गेला. भैयासाहेब, कुठे सावडली चाबी? रघु त्यांच्या मागे धावत म्हणाला. टू बी कंटिन्यूड. श्रोते हो, आजचा भाग कसा वाटला मला सगळ्यांनी कमेंट करून सांगा. चला तर मग आता भेटूया पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.